नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या आणि पार्थ यांच्या आयुष्यातला खास क्षण असतो तो म्हणजे काव्याच्या डोहाळे जेवण। आता या डोहाळे जेवणासाठी पार्थ काव्याला स्वतःहूनच तयार करत असतो। डोहाळे जेवणासाठी लागणारी सगळी ज्वेलरी पार्थ स्वतःहूनच काव्याला परिधान करून देत असतो। एक एक ज्वेलरी जशी काव्या परिधान करत असते तसं काव्याचं सौंदर्य अजून खुलत असतं आणि ते सौंदर्य पाहून पार्थ मात्र काव्यामध्ये वेडा झालेला असतो। तो अगदी प्रेमानेच काव्याकडे पाहत असतो आणि त्यानंतर तीच या हातावर किस करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बायकोला कोणाची नजर लागू नये यासाठी काजळाचा टिक्का सुद्धा लावतो आणि हे पाहून काव्या अभिमानाने पार्थकडे पाहते। तर आता पार्थ काव्याचं कौतुक करत म्हणतो, खरंच खूप छान दिसताय। तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, फक्त तुमच्यामुळे, आणि तुम्ही सुद्धा खरंच खूप सुंदर दिसताय असं म्हणत काव्या पार्थचेही कौतुक करते। तर त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, खरंच तुम्ही खूप सुंदर दिसताय। तर काव्या म्हणते, दिसणारच अहो, तुमच्यासारखा नवरा कोण असेल सांगा ना, जो बायकोला स्वतःहून एवढं छान तयार करतोय। आणि जर तुमच्यासारखा नवरा तयार करणारा असेल तर बायको सुंदर दिसणारच ना। तर पार्थ म्हणतो, तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय, छान दिसताय, अप्रतिम दिसताय, म्हणतात ना छप्पड फाडके, अगदी तशा दिसताय। तर काव्याला काही हसू आवरत नसतं। तर पार्थ काव्याच अजून कौतुक करण्यासाठी शिटी वाजवायला घेतो, परंतु पार्थला काही शिट्टी वाजवता येत नसते। काव्या पार्थला म्हणते, पुरे राहू देत, पण देशमुख मला एक सांगा, तुम्हाला शिट्टी वाजवता येत नाही का? तर पार्थ काव्याला कारण देत म्हणतो, मी अगदी साधा माणूस आहे, खरं तर मी एकदम चांगल्या संस्कारांमध्ये वाढलेला, त्यामुळे अशा गोष्टी मला नाही जमत। काव्या म्हणते, एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हटल्यावर कारण सुद्धा खूप छान शोधताय हा, आणि स्पष्टीकरणही छान देताय। अहो, जो नवरा स्वतःच्या हाताने बायकोला डोहाळे जेवणासाठी तयार करू शकतो त्याला स्वतःच्या बोटांनी एक शिट्टी वाजवता येत नाही असं म्हणत काव्या पार्थला चिडवण्याचा प्रयत्न करत असते। पार्थ मात्र बिचारा गप्प शांत बसून असतो। तर काव्या पार्थला म्हणते, राहू देत असं तोंड पाडून नका हो बसू, इट्स ओके असं म्हणत काव्या पार्थकडे पाहते। पार्थ मात्र उदास असतो। आता काव्या तिथून निघून जाते। तर पार्थ म्हणतो, मला शिट्टी वाजवत येत नाही म्हणून काव्या तुम्ही मला चिडवताय नाही, आज संध्याकाळपर्यंत मी तर शिट्टी वाजवूनच दाखवेन असं म्हणत पार्थ शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करत असतो। खरं तर प्रॅक्टिस करत असतो, परंतु पार्थला काही जमत नसतं। तर काव्या आवाज देत म्हणते, चला देशमुख। आता मात्र पार्थला काही शिट्टी वाजवता येत नाही आणि त्यामुळे तोही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत तिथून निघून जातो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वतः वसू आत्या आणि रम्या हजर असतात। येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे अगदी छान स्वागत करत असतात। वसुत्या प्रत्येकाच्या हातात गुलाब देत त्यांचे स्वागत करत असतात। तर आता एक एक करून सर्वच पाहुणे येत असतात आणि त्यानंतर वसुत्या रम्याला म्हणतात, रम्या काय चाललंय नक्की तुझं इथे? त्या नकट्या काव्याच्या डोहाळे जेवणाच्या स्वागतासाठी आपण उभं राहायचं का कशासाठी? या सगळ्याशी आपला काय संबंध नाही रम्या, मला हे अजिबातच पटत नाहीये। तर रम्या म्हणते, आई अगं, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांमध्ये कदाचित आपल्याला आर्या सुद्धा सापडू शकते। मग आपलं ठरलंय ना आर्यासोबत मैत्री करायची, मग आपल्याला एवढं तर करावंच लागेल। तर वसुआत त्या रम्याला म्हणतात, हो का, पण आधी ती येते का बघ आणि मग तिच्यासोबतची मैत्री। तर रम्या पाहते तर खूप वेळ झालेला असतो, परंतु आर्या अजूनपर्यंत आलेली नसते। पण त्याच वेळी आर्याची एंट्री होते। आता आर्याला पाहताच रम्या खुश होते आणि वसू आत्यांकडे पाहते। आर्या खूप छान तयार होऊन आलेली असते। वसुत्या आणि रम्या दोघेही तिच्याकडे पाहतात, परंतु आर्याच काही त्यांच्याकडे लक्ष नसतो। वसुत्या आता आर्याला गुलाब देण्यासाठी हात पुढे करतात, तरी इथे रम्या हात मिळवण्यासाठी हात पुढे करते,
परंतु आर्या त्या दोघींकडेही दुर्लक्ष करत घरात निघून जाते. आता मात्र वसुरत्या चिडतात आणि म्हणू लागतात, काय मुलगी आहे ही रम्या, अग आपण इथे उभे आहोत हे हिला दिसलं नाहीये का, तोंडावर निघून गेली. ते तर रम्या वसुरत्यांना म्हणते, आई जाणारच, अगं बघितलं नाहीस का इतकी छान नटून थटून आली आहे, कोणासाठी? तरी त्यावेळी वसुरत्या रम्याला म्हणतात, जीवासाठी. आता रम्याच्या बोलण्याचा अर्थ वसुरत्यांना कळालेला असतो आणि रम्याच्याही लक्षात येतं की आर्या ही जीवासाठी तयार होऊन आलेली आहे. वसुत त्या रम्याला म्हणतात, खरंच ही आर्या जीवासाठी तयार होऊन आली आहे. तर रम्या म्हणते, सर आपण स्वतःहूनच बघूयात असं म्हणत दोघेही आता आर्या नक्की कशासाठी इतकी तयार होऊन आली आहे, त्याचं खरं कारण काय आहे हे पाहण्यासाठी तिथून निघून जातात. वसू आत्या म्हणतात, अगं पण या फुलांचं काय? तर रम्या म्हणते, राहू देत, चल असं म्हणत रम्या वसुत्यांना सुद्धा आपल्यासोबत घरात घेऊन येते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिथुन काका जीवाला म्हणतात, ते तेवढं काम राहील आहे आणि होईलच ते. आता तर जीवा म्हणतो, पण ते कधी होणार आहे? मिथुन काका म्हणतात, आत्ता जातो तोय असं म्हणत मिथुन काका तिथून निघून जातात. तर त्याच वेळी त्या ठिकाणी आर्या येते आणि जीवाला आवाज देत म्हणते, हाय जन्मीज. तर जीवा म्हणतो, ओ हाय आलीस तू असं म्हणत त्या दोघांचेही बोलणं सुरू असतं आणि हे वसू आत्या आणि रम्या पाहत असतात. रम्या आणि वसू आत्या या दोघांवर लक्ष ठेवून असतात. तर रम्या वसुत्यांना म्हणते, बघितलंस ना, बरोबर त्याच्या समोरच जाऊन उभी राहिली आहे. आता वसुत्यांच्याही हे सगळं काही लक्षात येतं, तरी ते आर्या जीवाशी बोलण्याचा प्रयत्न न करते आणि जीवाला म्हणते, जन्मीजय, आज पहिल्यांदा देशमुखांच्या घरात साडी नेसली आहे. मी पहिल्यांदाच इथे साडी नेसून आली आहे. मला सांग ती कशी दिसतीये? तर जीवा आता आर्याच कौतुक करत म्हणतो, छान दिसतेस आणि साडी तर त्यापेक्षाही कमाल आहे. आता मात्र वसुत्या आणि रम्या या दोघांच बोलणं ऐकत असतात. तर इकडे आर्या जीवाला विचारते, जन्मीजय साडी आवडली आहे तुला? तर जीवा म्हणतो, हो, इनफॅक्ट अशी अगदी सेम अशीच साडी नंदिनीकडे सुद्धा आहे. आता नंदिनीच नाव ऐकल्यानंतर आर्याला मात्र खूप राग येत असतो. तर त्याच वेळी मिथुन काका येतात आणि जीवाशी बोलत असतात. तर आर्या मनाशीच म्हणते, त्या नंदिनीच नाव घ्यायची काही गरज होती का? असेल त्या नंदिनीकडे सेम साडी असेल, पण ती नेसल्यानंतर ती माझ्यासारखी हॉट दिसणार आहे का? खरंच या जन्मीजयच ना काही असतं. तर त्याच वेळी त्या ठिकाणी जीवा येताच पुन्हा एकदा आर्या जीवाशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, जन्मीजय, तू सुद्धा खरंच खूप छान दिसतोयस, खरंच खूप क्यूट दिसतोयस, थांब मी तुझा एक फोटो काढते. तर त्यावेळी जीवा म्हणतो, अग नाही, नको. तर त्यावेळी आर्या मात्र जबरदस्तीने जीवाला तिथे उभं करते आणि त्याचे फोटो काढत असते. आता हे पाहून रम्या आणि वसू आत्यांना धक्काच बसतो. आर्या जीवाच कौतुक करत असते आणि त्यानंतर आर्या जीवाला म्हणते, जन्मीजय, आपण आपली सेल्फी सुद्धा काढूया असं म्हणत आर्या जीवासोबत सेल्फी काढत असते आणि त्याच वेळी शारदाताई त्या ठिकाणी येतात. आता शारदाताईंनी हे दृश्य पाहिलेलं असतं. जीवाच्या मनात नसताना सुद्धा आर्या जबरदस्तीने त्याच्यासोबत सेल्फी काढत असते. परंतु ज्यावेळी हे सगळं काही शारदाताई पाहतात त्यावेळी मात्र त्यांना धक्काच बसतो. तर आता मिथुन काका जीवाला आवाज देताच जिव्हा तिथून निघून जातो. तर इथे आर्या म्हणू लागते, खरंच वेडा आहे हा मुलगा, पण खरंच क्यूट आहे असं म्हणत आर्या जीवाचे फोटो पाहत असते आणि जीवाच्या फोटोमध्ये आर्या मात्र हरवून गेलेली असते. आता आर्या जीवाचा फोटो इतका मन लावून पाहते. हे पाहून वसुत्या आणि रम्या या दोघांनाही आर्याबद्दल संशय येतो. तर इथे शारदाताई हे सगळं दृश्य पाहतात आणि आर्याला भानावर आणत म्हणतात, छान दिसतायत ना नंदिनीचे? जीवा आता आर्या पाहते. तर त्या ठिकाणी शारदाताई असतात. शारदाताई आता आर्याच्या समोर येतात आणि आर्याला म्हणतात, खरंच छान दिसतायत ना नंदिनीचे? जीवा आर्या मात्र काहीच बोलत नाही. तर शारदाताई आर्याला म्हणतात, छान दिसते साडी तुला? तर आर्या म्हणते, थँक यू सो मच काकू. तर शारदाताई फक्त आर्याकडे पाहत असतात.
त्या पुढे काहीच बोलत नाहीत. तर त्यावेळी आर्या शारदा ताईंना म्हणते, काय झालंय काकू? तर शारदाताई म्हणतात, आर्या काय झालं हे तुलाही माहीत आहे आणि तुझ्या डोक्यात काय विचार चालू आहेत हे तुलाच माहीत आहे. परंतु हो, एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, जीवांच्या बायकोची जागा ही नंदिनीची आहे आणि कायम ती तिचीच राहील. आता शारदा ताईंच म्हणजेच तिच्या काकूंच हे बोलणं ऐकून तिला मात्र खूप राग आलेला असतो आणि या रागानेच आपल्या काकूकडे पाहत असते. इथे मात्र वसू आत्या आणि रम्या या दोघींच बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतात, परंतु ना रम्याला ऐकू जात ना वसूत. त्यांना तर इथे या आता काकूला विचारते की काकू हे सगळं काही तू मला का सांगतेस? तर त्यावेळी शारदाताई आर्याला म्हणतात, आता हे सगळं काही मी तुला का सांगते हे तर तुला चांगलंच माहीत असेल, कारण तेवढे तर तू हुशार आहेस. त्यामुळे माझ्या बोलण्याचा अर्थ तुला नक्कीच कळाला असेल. खरं तर आर्या, तू त्या दोघांसाठी काय करतेस ना ते मला माहीत आहे आणि खरं तर त्यासाठी मला तुझं कौतुक वाटते. खरं तर मी आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही. पण हो, तू सुद्धा एक गोष्ट विसरू नकोस की नंतर हे बाळ त्यांचं असेल, हे बाळ तुला त्यांना द्यावं लागेल. खरं तर हे बाळ तुझ्या पोटात वाढवण्याचा निर्णय हा तू स्वतः घेतलायस. पण आर्या, मला तुला एकाच गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की हे बाळ जन्माला आल्यानंतर नंदिनीचा आहे आणि नवरा जीवा सुद्धा नंदिनीचाच आहे. होणार बाळ आणि जीवा हे दोघेही ही नंदिनीचेच आहे. असं म्हणत आता शारदा ताईंनी या सगळ्या गोष्टींची आर्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. शारदाताईंना आर्याचा खूप राग आलेला असतो. शारदाताई म्हणतात, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. असं म्हणत त्या तिथून निघून जातात. आर्या म्हणते, काकू, परंतु शारदाताई आर्याशी काही न बोलता तिथून निघून जातात. आता आर्या या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि त्यावेळी आर्याला नंदिनीच बोलणं आठवतं. नंदिनी म्हणालेली असते, एक गोष्ट विसरू नकोस आर्या, या बाळाची आई नंदिनी आहे आणि ही जर गोष्ट तुझ्या लक्षात राहत नसेल तर टॅटूसारखी आता ती सुद्धा हातावर आणि मनावर करून घे की बाळाची आई नंदिनी आहे. नंदिनीचे ते एक शब्द, नंदिनीच ते बोलणं आणि आता शारदा ताईंच बोलणं, या सगळ्यामुळेच आर्याची खूप चिडचिड होत असते. या दोघींचंही बोलणं आर्याला अजिबातच आवडलेलं नसतं. इथे वसू आत्या आणि रम्या आर्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु तोपर्यंत आर्या बाजूला निघून जाते. आर्या खूप चिडलेली असते. आर्या म्हणू लागते, बाळ अजूनही माझ्या पोटात आहे आणि तरीसुद्धा हे सर्वजण मलाच सुनावतायत, मला बोलतायत. जर वेळ आली आणि मी जर ठरवलं ना तर हे बाळ नंदिनीला देणार सुद्धा नाही. आता आर्या विचार करते आणि म्हणते, मी खरंच असं करू शकते का? पण कसं? आर्याच्या लक्षात येतं की आपल्यामध्ये करार झाला आहे. आर्या म्हणते, आमच्यामध्ये तर तसा लीगल करार झाला आहे. आता आर्याला तिच्याजवळ असणारी ती खाईल त्याच लीगल कराराची कॉफी आठवते. आर्याला ते सर्वक्षण आठवताच या म्हणते, खरंच हे योग्य आहे, कारण माझ्याकडे जशी फाईल आहे तशीच एक कॉफी या जीवा आणि नंदिनीकडे आहे आणि ती जर मी गायब केली तर जर कराराची फाईलच मी गायब केली तर मग नंदिनी कोणत्या बेसवर सांगेल की हे मूल माझं आहे, हे बाळ माझं आहे? नंदिनीकडे तसा कोणताच पुरावा नसणार. पण एक शक्यता आहे, ती म्हणजे DNA टेस्ट करू शकतात. पण मी डॉक्टर आहे, ती सुद्धा गोष्ट मी मॅनेज करेन. आता या गोष्टीची शक्यता मला आहे की ही फाईल त्या दोघांच्याच कपाटात असणार आहे. आता एकदा का ती फाईल मी गायब केली ना की मग झालं. मग कसला करार आणि कसला पुरावा? नंदिनीकडे काहीच उरणार नाही. आता आर्याने ती फाईल गायब करायचं ठरवलेलं असतं. आता आर्या तिच्या हातावर असणारा आई हा टॅटू पाहते आणि त्या टॅटूकडे पाहत म्हणते, नंदिनी, नंदिनी, माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाची आई जरी तू असलीस तरी सुद्धा बाळ आई कोणाला म्हणेल हे मी ठरवेन. असं म्हणत आर्या मोठमोठ्याने हसू लागते, कारण आता आर्याने नंदिनीच्या विरोधात खूप मोठं षड्यंत्र रचलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण डोहाळे जेवणाच्या खाई गडबडीत असतात. आता जीवाने काव्याच्या डोहाळे जेवणानिमित्त
खूप खूप छान अशी कविता लिहिलेली असते. आता ती कविता तो पार्थ, मिथुन, काका आणि विक्रम या सगळ्यांनाच वाचून दाखवत असतो. जीवाने इतकी छान कविता लिहिलेली असते की प्रत्येक जण त्याच कौतुक करत असतात. विक्रम म्हणतात की खरंच खूप छान कविता लिहिलीस. आता आर्या हे सगळं काही पाहते आणि मनाशीच म्हणते, हीच योग्य वेळ आहे. आता सर्वच जण गडबडीत आहेत, सर्वजण तयारीत आहेत. नंदिनी सुद्धा आर्याची तयारी करण्यामध्ये मग्न असेल. मग हीच संधी आहे. ही आत्ताच जाऊन नंदिनी आणि जीवाच्या येणारच. तुम्हाला विक्रम आता विषय टाळत तिथून निघून जातात. इथे आर्या सर्वांची नजर चुकवत जीवा आणि नंदिनीच्या रूमच्या दिशेने निघालेली असते. परंतु त्याच वेळी आर्या पाहते की नंदिनी रूम मधून खाली येत असते. आता नंदिनी जिना उतरत असताना आर्याने तिला पाहिलेलं असतं आणि आर्या तिथेच थांबते. आता नंदिनी येत आहे हे न पाहता सुद्धा जीवाच्या लक्षात येत. जीवा नकळतच म्हणतो की नंदिनी आली आहे. जीवाला हे बोलताना ऐकताच पार्थ पाहतो तर खरोखरच नंदिनी आलेली असते. तर पार्थ म्हणतो, हो रे, खरंच नंदिनी आली आहे. पण तुला कसं कळालं खर? तर जीवा आणि नंदिनी एकमेकांमध्ये इतके गुंतून गेलेले असतात की कोण कुठेही असलं तरी सुद्धा मनाने मात्र ते एकमेकांच्या जवळच असतात. तर आता जीवा लगेच मागे वळून नंदिनीकडे पाहतो. नंदिनी पैठणी साडी नेसून इतकी छान तयार झालेली असते की नकळतच जीवा तिच्यासाठी शिट्टी वाजवतो आणि नंदिनी पाहते आणि लाजू लागते. इथे मात्र पार्थला धक्का बसतो, कारण पार्थने आपल्या बायकोसाठी किती वेळा तरी शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु हा प्रयत्न पार्थला काही जमलेला नसतो. आता नंदिनी आणि जीवा एकमेकांच्या समोरासमोर उभे असतात, परंतु या दोघांच्या मध्ये असते ती म्हणजे आर्या. आता आर्या रागानेच त्या दोघांकडेही पाहत असते आणि या दोघांच एकमेकांवर असणार हे जीवापाड प्रेम पाहून आर्याचा मात्र जळफळाट होत असतो. आर्या रागानेच त्या दोघांकडे पाहते. इथे मात्र जीवा नंदिनीमध्ये इतका हरवून गेलेला असतो की आपल्या हातातलं काम बाजूला ठेवत तो आता फक्त नंदिनीकडे पाहत नंदिनीच्या दिशेने निघालेला असतो. जीवाची नजर काही हटत नसते. आता जीवा नंदिनीच्या समोर जात असताना तिथे आर्याही उभी असते, परंतु जीवा काही आर्याकडे लक्ष देत नाही आणि जीवा आपल्याकडे दुर्लक्ष करतोय हे आर्याच्या लक्षात येत. आर्या जीवा आणि नंदिनीकडे पाहते. इथे जीवा पुढे जातो नंदिनीचा हात हातात घेण्यासाठी. तो हात पुढे करतो आणि नंदिनी सुद्धा जीवाच्या हातात हात देत जीवासोबत पाऊल पुढे टाकते आणि त्यानंतर जीवा नंदिनीकडे पाहत तिच इशायानेच कौतुक करत, तू खरंच खूप छान दिसतेस असं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. या दोघांच हे वेड प्रेम पाहून आर्या मात्र तिथून बाजूला निघून जाते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके हरवून गेलेले असतात की आजूबाजूला कोण आहे की नाही याचही त्यांना भान नसतं. आता जीवा आपल्या बायकोला रेस करण्यासाठी शिट्टी वाजवू शकतो, पण मी का शिट्टी वाजवू शकत नाही? आणि म्हणूनच पार्थ शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु पार्थची शिट्टी कुठे कुकरच्या शिट्ट्या होत असतात फक्त. तर त्यावेळी पार्थ म्हणतो, नाही नाही, हे असं होऊन चालणार नाही या दोघांकडून. पण मला आता शिकून घ्यावंच लागेल की शिट्टी कशी वाजवायची. आता इथे हे दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात, एकमेकांच्या नजरेत प्रेम व्यक्त करत असतात, परंतु पार्थ तिथे येतोच आणि म्हणतो, सॉरी, मी तुम्हा दोघांच्या रोमांसमध्ये आलो. तर जीवा म्हणतो, मग नको ना येऊस. तर त्यावेळी पार्थ म्हणतो, नाही, पण खरंच खूप महत्वाचं आहे. तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा अहो, ऐकून तरी घ्या, ते नक्की काय बोलतायत ते. तर जीवा म्हणतो, बोल, तुला काय बोलायचं आहे ना ते पटकन बोल. तर त्यावेळी पार्थ म्हणतो, नाही, इथे बोलू शकत नाही, चला तुमच्या रूममध्ये जावं लागेल, खूप मोठा सिरियस मॅटर आहे. आता मात्र जीवा आणि नंदिनीला काहीच कळत नसतं की नक्की पार्थला काय बोलायचं आहे. तर जीवा नंदिनीला म्हणतो की याच्या बोलण्यावरून मला नाही वाटत की याला काहीतरी सिरियस बोलायचं असेल. तर पार्थ म्हणतो आहे, रे बाबा तू चल. असं म्हणत पार्थ आता जीवा आणि नंदिनीला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो
आता पुन्हा एकदा आर्याचा डाव फसलेला असतो. आर्या चिडते आणि म्हणू लागते, अरे यार, आता मला पुन्हा एकदा वाट पाहावी लागणार. तर मला रूममध्ये जायचं होतं, पण हे तिघेही गेले आहेत. आता हे तिघेही बाहेर येईपर्यंत मला इथे वाट पाहत राहावं लागेल. तर दुसरीकडे वसू, आत्या आणि रम्या आर्यावर लक्ष ठेवून असतात. आर्याची प्रत्येक हालचाल ते पाहत असतात. रम्या वसुत्यांना म्हणते, बघ किती चलबिचल झालीय, नक्कीच हिच्या डोक्यात काहीतरी सुरू असणार. तर वसुत्या म्हणतात, हो आहे. आता ज्यावेळी आर्या मागे वळून पाहते तर लगेच वसुत्या आणि रम्या तिथून बाजूला निघून जातात. आता आर्या विचार करत असते की पुढे नक्की काय करावं, ती खाईल कशी मिळवावी. तर दुसरीकडे पाहायला मिळत काव्या आपल्या बाळाशी गप्पा मारत असते आणि म्हणते, बाळा, बघितलंस का आज तुझ्या बाबांनी मला किती छान तयार केलेय. बेबो, आपले बाबा आहेतच तसे खरंच खूप छान आहेत. आज किती कौतुकही केले त्यांनी. माझं खरं सांगू का, तुझे बाबा आहेतच जगावेगळे. त्यांना आपल्या दोघांचीही तितकीच काळजी आहे. हो, मला माहीत आहे तुझ्या बाबांना शिट्टी वाजवायला येत नाही, पण करूयात आपण, माफ येईल त्यांना हळूहळू. पण बेबो, पाहिलेस ना आज मी किती सुंदर दिसते, ते फक्त तुझ्या बाबांमुळे. पण आता तुला मला पाहता येत नसेल, परंतु माझ्या शरीरात झालेले हार्मोन्समधील बदल हे तर तुला जाणवत असतीलच ना. मग त्यातूनच तुला कळत असेल की मी किती हॅपी आहे. खरंच मी खूप खुश आहे. तुझे बाबा माझ्यावर आणि तुझ्यावर खरंच खूप जीवापाड प्रेम करतायत. तुझे बाबा तुझेही कौतुक करतील बघ. तर त्यानंतर आता काव्या तिच्या पोटावर हात ठेवून गप्पा तर मारत असते, पण त्याच वेळी काव्याला जाणवतं की बाळाला भूक लागली आहे. या म्हणते, काय भूक लागलीये? छोटीशी भूक? मग या छोट्याशा भुकेला काय बरं देऊ? चिप्स चालतील का तुला बेबो? तर त्याच वेळी आता त्या ठिकाणी शारदाताई येतात आणि विचारतात की आजीच्या हातच्या चकल्या चालतील का? आता काव्या खुश होते आणि म्हणते, आई, अगं मला कधीपासून तुझ्या हातातच्या चकल्या आणि मेथीपुरी खायची होती. खरंच बरं झालं तू घेऊन आलीस. आता आर्या लगेच खायला घेते आणि बाळाने त्यासाठी होकारही दिलेला असतो. आता बाळ केक मारताच काव्या लगेच शारदाताईंचा हात पोटावर ठेवते आणि आजीला सुद्धा आपल्या नातवंडाचा हा स्पर्श अनुभवायला देते. शारदाताई सुद्धा खूप खुश होतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्याच्या डोहाळे जेवणाला सुरुवात झालेली असते. पार्थ आणि काव्याचे फोटो काढले जातात. नंदिनी कौतुक करत म्हणते, खरंच किती छान दिसतायत ना दोघेही. तर त्यावेळी जीवा म्हणतो, हो, आता लवकरच आपलंही बाळ येईल. तर नंदिनी म्हणते, आणि मग घराचं गोकुळ होईल. परंतु नंदिनीची ही स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी आर्याने ती फाईल मिळवलेली असते. आर्या म्हणते, आता घडणार महाभारत बघू. आता बाळ कोणाला? आई म्हणते, आता आर्याच्या या खेळीत नंदिनी खरंच खसणार का? नंदिनीचा बाळ हिसकावून घेण्यामध्ये आर्या यशस्वी ठरणार का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.